बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत तुनकी बुद्रुकने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारीपासून सरपंच गावची लाडकी लेक ही योजना सुरू केली आहे। कोणत्याही प्रकारचे कमिशन तथा आर्थिक सहाय्य न घेता गावच्या सरपंचांनी स्वतःच्या मानधनातून गावातील नववधू मुलीच्या कुटुंबाला सरपंच गावची लाडकी लेक या योजनेतून 10,000 रुपये मदत करणार आहेत। त्याचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2025 रोजी नरगिस परवीन सय्यद हुसेन या नववधू लाडक्या लेकीस 10,000 रुपयाचा धनादेश देऊन करण्यात आला। सदर धनादेश झेंडावंदन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच सौ सीमाताई राजेंद्र वानखडे, उपसरपंच सौ सुनीता विनोद उमाळे, ग्रामपंचायत सदस्या सौ वैशाली जीवन लोणकर, सौ वंदना संजय गायकवाड, सौ जयश्री गणेश राऊत, सौ सुप्रिया श्रीकृष्ण पोफळे, सौ वंदना अनिल झालटे यांच्या हस्ते करण्यात आला। या योजनेमध्ये टुनकी बुद्रुक व खुर्द गावातील रहिवासी असल्याने अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 10,000 रुपये मदत सरपंचांचा कार्यकाल असेपर्यंत देण्याची घोषणा यावेळी सरपंच सीमा राजेंद्र वानखडे यांनी केली। सदर योजना ही शासकीय नसून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। ही जिल्ह्यातील एकमेव योजना आहे। MCN न्यूज मराठी करिता संग्रामपूरवरून प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार। आम्ही लाडकी लेक योजना चालू केलेली आहे आणि ती 26 जानेवारी पासून आम्ही त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि नरगिस परवीन हिला त्या लाडकी लेक योजनेच्या माध्यमातून 10,000चा चेक दिलेला आहे आणि याच्या मागचा उद्देश एवढाच की गोरगरिबांच्या मुलींना हा लाभ व्हावा। माझं माहेर आणि सासर इथलंच असल्या कारणानं आम्ही हा लाभ माझ्या मानधनातून आणि आमच्या स्वखर्चातून आम्ही सुरू केलेला आहे। बरं, हे जे योजना आपण सुरू केली या योजनेमध्ये कोणत्या गटातले लोक आहेत? समजा भूमिहीन, गोरगरीब, शेतकरी, अल्पभूधारक यांना लाभ देण्यात येईल। ठीक। टुनकी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही 26 म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिनी एक आमच्या गावातील जे अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत, यांच्या मुलीचा जर विवाह असला तर त्या विवाहासाठी आम्ही असं ठरलं किंवा आम्ही काहीतरी मदत फुलाची पाकळी केली पाहिजे आणि तो उद्देश समोर ठेवून आपण हा खर्च करायचा कसा। तर त्यात असं ठरलं किंवा माझी पत्नी सरपंच आहे, इथलंच माहेर आहे आणि सासरसुद्धा आहे, तर तिला जे मिळणारं जे मानधन आहे तिला स्वतःहून सांगितलं की जे मानधन मिळेल त्या मानधनातून आणि स्वखर्चातून आपण आपल्या गावच्या लेकीच्या विवाहाला त्या म्हणजे गरीब कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे। कारण या गावाने आमच्या परिवारावर खूप प्रेम केलेलं आहे, आम्हाला सतत सत्तेमध्ये ठेवतात, आम्हाला सेवेची संधी देतात, त्यांना उतरही होण्याचं काहीतरी पाहिजे आणि गरिबांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ही योजना ग्रामपंचायतच्या वतीने पण अशासकीय योजना सुरू केली आहे।